नमस्कार, रश्मीजीत किचन चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवत आहे नारळाच्या रसातील टोमॅटोचं सार। त्यासाठी आपण प्रथम फोडणीला तूप टाकलं, त्यानंतर आपण मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद एक फोडणीला टाकलं। त्यानंतर आपण हे जे टोमॅटो आहे ते आधीच शिजवून घेतले आहे ते टाकले, ते आपण चांगले परतून घ्यायचे। साऊथमध्ये ही जे सार आहे ते टोमॅटो बारीक चिरून तसं करतात। आपण इथे टोमॅटो ऑलरेडी शिजवून घेतला, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, हे आपल्याला इन्स्टंट होईल। आणि हे जे आपण वाटण टाकलं आहे, ओलं खोबरं, मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण आहे। मी याचं साहित्य, कृती आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याच्यात हे पातळसर करायचं आहे आणि ते त्याच्यात टाकायचं आहे। आपणास समरास नम्र विनंती आहे की आपण रश्मीजीत किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। हे बघा असं, आणि ह्याला हे नारळाचं दूध आहे त्याच्यामुळे आपल्याला हे जास्त उकळू द्यायचं नाही आहे। जास्त जर आपण उकळलं तर ते फुटण्याचा संभव असेल, तर थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि हे होऊ द्यायचं। आपण आता त्याच्यात मीठ टाकलं, मीठ टाकल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा आहे। गॅस बारीक झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे टोमॅटोचं, आणि हे जे आपण भाताबरोबर सार खातो ना, तेव्हा आपण टोमॅटो त्याच्यात मिक्स करून खायचा, त्याची चव खूप अप्रतिम येते। तुम्ही करून पहा, तुम्हाला खरंच आवडेल। अशाच जर तुम्हाला रेसिपीज माझ्या आवडत असतील तर मला माझ्याकडून अजून कोणत्या करून हव्या असेल तर मला कमेंट करून कळवा, मी त्या करण्याचा जरूर प्रयत्न करेन। ही बघा आपली नारळाच्या रसातील टोमॅटो सार